तुम्ही बिझी असाल नाही? अच्छा, म्हणजे म्हणून हानकी बडू मला फोन करत होते होय. आधी मी तिकडे त्या दिनेशला फोन करत बसलो. मग काय आता एजंट सासऱ्यांना घेऊन गेले काय ते? कुठल्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले? मी जाऊन तपास करतो. नाही 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 आओ, ते आहेत आतमध्ये, डोक्याला बाम लावून झोपलेत. मग ती माणसं गेली कशी? मग ते वैदेहीनं फोन केला ना जालिंदर मामांना, मग ते जालिंदर मामांनी त्या माणसांसोबत काहीतरी सेटलमेंट केली आणि गेले. ते गेली बाबा नष्टर एकदाची. खरं सांगू का जावई बापू, एवढं घाबरल्यासारखं झालं होतं ना, थोड्या वेळासाठी वाटलं की आपल्या या जगात कुणीच नाहीये. आई, असं का बोलताय तुम्ही आता? मी काय बोलत बसले अहो. बसा ना तुम्ही, बसा, मी जागा करून देते. राहू दे, मी आवडतो. खबरदार, खबरदार आमच्या सामानाला हात लावलास तर तुझी काहीही गरज नाहीये इकडे. तू जा इथून. वैदू थांब. असं बोलतात जावई बापूंशी? हा, माझ्या समोर असं बोलायचं नाही. माफी माग त्यांची. माफी माग म्हटलं ना. आणि मी का मागायची माफी? माझी काही चूक नाहीये. वैदू, माफ करा जावई बापू, मी बोलते तिच्याशी, ती माफी मागल तुमची. आई राहू द्या. त्यांना माझ्यावर चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण आता तर त्यांचं चिडणं राहतंय. मी आवडतो. नाही आहो, राहू, तेवढं तरी करू द्या मला. कारभारी बाई, घरात कोणी बी नाही, फक्त तुम्ही आणि मीच आहे. गोष्टी, तुम्हाला ब्लॅक मॅजिक म्हणजे काय असतं माहिती का? ब्लॅक मॅजिक कशाला पाहिजे ब्लॅक मॅजिक? केली की आमच्यावर मॅजिक. सांगा की काय असतं ब्लॅक मॅजिक? आम्हाला यावर विश्वास नाही आणि तुम्ही बी यावर विश्वास ठेवू नका, कळलं का? आणि याबद्दल आम्हाला परत विचारायचं नाही काय. आमचं मुडी आगळाई. हा तिकडे, इथं माझ्या डोक्यात काय चाललंय तुमचं काय भलतच? माईने जमीन माझ्या नावावर केली नाही का? नाही, पण मला वैदेही सोबत इथं थांबायला सांगितलंय. कशासाठी? मला तिची जिरवता यावी, तिला त्रास देता यावा ना म्हणून. आता बघा मी काय करते ते. अच्छा, म्हणून तुमचं चाललं होतं ही ब्लॅक मॅजिक. वा 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 वा, कसलं डोकं चालतं तुमचं. म्हणजे एवढं डोकं तर त्या फायनान्स मिनिस्टरचं बी चालत नाही. कसं जमतं तुम्हाला एवढं? जमवलं की सगळं जमत. शेवटी कुणाची आहे मी? कुणाची आहे? कुणाची कुणाची पोरगी आहे मी? माई मक्तेदारांची. आता बघाच तुम्ही असा घाव घालते का नाही का तेजान वैदेहीचं लग्न मोडलंच पाहिजे. अयो, म्हणजे जमीन दिली नाही म्हणून लग्न मोडणार? त्यानं काय होणार?
आपल्याला जमीन परत मिळणार? मिळणार. तुम्ही बघतच राहा. माझं प्लॅनिंग का नाही असं माईच्या प्लॅनिंग सारखं असतं. तुम्हाला नाही कळणार ते. तुमच्या डोक्यात काहीतरी भलतच चाललेलं असतं. तुम्ही जावा बाहेर चांदण्यात फिरून या. पळा निघा. मला जरा माझं प्लॅनिंग करू द्या. जातो शतपावली करायला. प्लॅनिंग म्हणे प्लॅनिंग. आणि एकटे दिवसाला शिवच मारणारे वाटते. हा ठेवतो. घ्या. धरा सरबत. होच नाही आता हे आणि कशाला आणलं? गडबड झाली ना आज दिवसभर सगळ्यांचीच. पप्पा घ्या जरा बरं वाटेल. बरं एजंट सासरे, आम्ही निघतो आता. काय आज जरा सगळं जास्तच झालं, पण तुम्ही काळजी करू नका. काय लागलं तर मला कळवा. हा हो. नाही कोणाला काहीही लागलं ना की आधी याला कॉल करा. कसा आहे तो कॉल उचलतोही आणि मदतीला वेळेवर येतोही. आता झाला गोंधळ, त्याला काय करणार आता? माणूस आहे, चूक होते कधी कधी. गोंधळ झाला असेल त्यांचा आणि त्यांना फोन केला आणि ते कधी आले नाहीत असं कधी होणंच शक्य नाही. तू ना उगाच त्यांना ओरडत असतेस. राहू द्या नाही आता. हे आधीच प्रसाद मिळालाय, आता उरलेला घरी जाताना मिळेल. द्या त्यांना द्या सरबत, डोकं शांत होईल म्हणजे त्यांचं थोडं. अगं घे ना. बरं एजंट सासरे, आई आज माझ्याकडनं जे काय झालं ते परत होणार नाही. आणि हा आपला शब्द आहे बरं का. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. बरं एजंट सासरे, तुम्ही काय काळजी करू नका. मी बघतो ना आता सगळं. कोण होता ऑफिसर? कोण होता तो ऑफिसर? नाव काय त्यांचं? सोनावणे. सोनवणे. आणि दुसरा कोण होता? नाही काय नको 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 राहू द्या. तुम्ही जावई बापू, अहो तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेता? बघ काय तुम्ही फक्त आता ना निवांत जावा, सावकाश जा, घरी वेळेवर पोहोचा.